नमस्कार. बघा मी आज दीपावलीच्या याच्या तांदळाच्या चकल्या करते. हे बघा मी 2 वाटी हे तांदळाचं एवढी 2 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतले, अर्धी वाटी भाजक्या डाळ्या घेतल्या. मी आता डाळ्या मिक्सरमध्ये टाकून थोडं बारीक दळून घेणार आहे. पीठ मिक्स करून हे मी चाळून घेतले तांदळाचं पीठ, आणि ते पण चाळणार आहे. तिकडे मी गरम पाणी ठेवले चकलीसाठी. मी ते दळून घेते. बघा मी पीठ दळून घेतलं. हे बघा असं बारीक दळून घेतलं, आणि तांदूळ मी धुवून आणि सुकून आणि बारीक एकदम असे पिठी करून घेतली, जसं आपण भाकरींना दळतो ना तसं. हे बघा असं तांदळाचं पीठ एवढं बारीक घेतलं आहे मी. आणि आता हे डाळ्यांचं मी गाळून घेते. त्याच्यात पीठ पण गाळून घेतलं आहे मी, तसं हे पण तुम्ही गाळून घ्या. हे पूर्ण गाळून घेते. पुढे काय काय टाकते तेच दाखवते तुम्हाला मी. बघा मी भाजणीच्या पण करणार आहे, पण आता मी याची सुरुवात करते. दीपावली लागली का बायांना हे चालू होऊन जातं, म्हणून मी ते दाखवते. हे बघा 1 चम्मच मी सूर्यफूलचं तेल घेतले, आणि अजून 1 चम्मच. याच्यात मोहन जास्त लागत नाही, जास्त खुसखुशीत होतं. त्या मोहन जास्त टाकलं का तेलात विरघळायची शक्यता असते, म्हणून एकदम कमी मोहन टाका. हे बघा अर्धा चम्मच मी हिंग घेते. हे बघा हिंग घेतला आहे मी. हे बघा एवढा हिंग घेतला आहे. आता मी थोडंसं पीठ घेतलं आहे, नंतर परत करणार आहे मी. आता फक्त थोडं रेसिपीसाठी घेतले. मीठ घेतले अर्धा चम्मच, तीळ घेतली 1 मोठा चम्मच, ओवा घेतला आहे 1 चम्मच. ओवा आणि तीळ जास्त टाका, छान लागतं. आता त्याच्यात मी लाल तिखट टाकणार आहे, लाल मिरची पावडर टाकणार आहे. तुमच्या तिखट प्रमाण टाका. मी अर्धा चम्मच टाकते. थोडीशी किंचित हळद टाकते. बस एवढी सामग्री, आणि चांगलं मी मोहन लावून घेते. त्याला सगळं पीठ आणि ते मिक्स करून घेते. असं बघा मी गरम पाणी ठेवलं होतं, त्यात पीठ भिजवते. बाकीचं भाजणीचं कोण खिशी घेऊन करतं, कोण पाण्याला फोडणी देऊन करतं. मी असं करते. याच्यात मी आता थोडं पाणी टाकून, असं गरम आहे ना म्हणून चमच्याने मिक्स करते. याला बघा मी तुम्हाला परत सांगते, मोहन कमी घाला. हे एकदम अशा खुसखुशीत होतात. भाजणीच्या पिठाला थोडं मोहन जास्त लागतं, याला मोहन कमी लागतं. डाळ्या भाजलेल्या असताना म्हणून मग खूप नरम होतात. हे बघा जेवढं पाणी लागणार आहे तेवढं मी टाकून आणि थोडंसं झाकून ठेवणार आहे याला, पिठाला. हे बघा 5-10 मिनटं झाकून ठेवणार आहे. आपण उकड कसं काढतो, पण ती उकड काढलेली असते. हे फक्त गरम पाणी टाकून आणि झाकून ठेवायचं आहे. हे बघा मी 5 मिनटं झाकून ठेवते. हे बघा 5 मिनटं झाकून ठेवते, मग परत तुम्हाला दाखवते 5 मिनटानंतर. चला आपण आता उघडून बघू. हे बघा वाफरून गेलं पीठ. हे बघा आता थोडं थोडं पाण्याची गरज असेल तर पाणी टाकून भिजवेल, नाही तर मग असाच गोळा करून घेईल त्याचा. हे बघा कशा वाफा निघताय बघा त्यातून. हे बघा हे थोडं गरम पाणी तेवढं टाकून घेते मी. बघा मी पीठ भिजून घेते पाणी टाकून थोडंसं. अजून थोडं लागेल, गरम आहे ना, वाफ निघताय, चटका बसतंय. थोडं मी पीठ भिजून घेते. हे बघा त्या पिठात मी असं त्या पाण्यात थोडंसं अजून थोडं पाणी लागलं मला. हे बघा असं भिजून घेतलं. मी पूर्ण असं एकसारखा गोळा करून आणि त्याला परत थोडा वेळ झाकून ठेवते, रेस्टसाठी ठेवते. म्हणजे मग आपल्या चकल्या चांगल्या येतील. ते तांदळाचं पीठ आहे ना, त्याला मुरायला थोडा वेळ लागतं. हे बघा थोडा वेळ झाकून ठेवते मी, मग परत तुम्हाला दाखवते. हे बघा चला हे बघा उघडून, आणि हे बघा असं इतकं नरम पीठ पाहिजे, म्हणजे जास्त नरम पण नाही जास्त हे पण नाही. बघा असं आता मी साच्यात भरून घेते. हे बघा मी चकलीचा साचा घेतला आहे, त्यात भरते. मी त्याला तेल लावून घेतलं आहे. त्याला असं सिलेंडरसारखा आकार देऊ आणि मध्ये टाकते. हे बघा असं साच्यात बसेल तेवढं टाका, हवा भरणार नाही याची काळजी घ्या. मी तिकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. बघा तिकडे तेल तापतं आहे माझं, आणि इकडे चकल्या करून घेते मी. तेलचा गॅस थोडा कमी करून देते. पीठ काढून झालं की ते झाकून ठेवा. हे बघा
तुम्हाला जेवढा आकार पाहिजे तेवढ्या पद्धतीने तुम्ही चकल्या टाका. हे बघा 3-4 एड्याच्या टाकल्या तरी चालतात. हे बघा असं मी 2-3 चकल्या करून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा करायच्या आणि तोंड आहे ना, तोंड बंद करून द्यायचे. हे बघा बघा काहींच्या चकल्या तुटतात, ह्या तुटत नाहीये. हे बघा मी 3-4 वेड्याची घेते. हे बघा असं तेल गरम झाले का बघू आपण. तेल गरम झाले, मी आता त्याच्यात टाकून घेते. उचटणी घेते टाकायला. थोडं कडकडीत तेल पाहिजे, नाही तर कसं तेलात त्या सुटतील. हे बघा मी असं उचटणीमध्ये उचलून याच्यात सोडते. हे बघा मी ते चॉपिंग बोर्डवर केलेलं आहे. कोणी बटर पेपरवर, कोण कशावर करतं. मी चॉपिंग बोर्डवर करून, नाही तर मी ओट्यावर पण करून टाकते. हे बघा उचटणीने असे सोडून देते. हे बघा तेलात सोडलेले. बघा त्यांना थोडा वेळ हलवायचं नाही, हलवल्या का मग त्या ह्या होतात. थोडंसं तेल मी हे करते, ते एक चिप साईडला गेली तर. हे बघा थोडा गॅस कमी करते आता. बघा कशा टाकल्या का आधी खाली गेल्या होत्या, आता वरती आल्या. बघा ही थोडी मोकळी करते. हे बघा मग आता थोडं हलवून त्यांना असे सेट करायच्या. बघा मी कमी गॅसवर थोडं तोडू देते. गॅस खाली कमी केलेला आहे, आधी फुल ठेवला होता, आता कमी केला आहे. बघा आता आधी टाकले तेव्हा किती बुडबुड येत होते, आता कमी झाले. बघा मी पलटी करून देते त्यांना. हे बघा जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या, नाही तर खूप टाकल्या का मग त्यांना अशा एकामेकाला चिटकून मोकळे व्हायचा प्रयत्न होतो. मग ते असं मोकळं होऊन जातं. त्याच्यापेक्षा कमी कमी टाकून तळा. हे बघा छान तळत आहे. मी गॅस थोडा वाढवला होता, आता परत कमी करते. हे बघा बघा तेलात मोकळ्या झाल्या का चकल्या. काहींच्या टाकल्या का कशा चकल्या मोकळ्या होता, माझं तसं काही नाही झालं. आणि ह्या तांदळाच्या पिठाच्या आणि डाळ्याच्या आहे. मी भाजणीच्या पण करणार आहे, ते पण दाखवेल तुम्हाला. आता दीपावळीची मी रेसिपी टाकत जाणार आहे. मी खाऱ्या पापड्या पण टाकलेल्या बघा आधी माझ्या याच्यात जाऊन बघा. त्या पण दीपावळीसाठी करते, पण मी त्या आधी केलेल्या होत्या म्हणून टाकल्या आहे. त्या पण छान लागतात. सगळं गोड गोड असतं ना, मग खारट त्या पण छान लागतं. बघा मी यांना तळून घेते पूर्ण. बघा तिकडे त्या तळल्या जात आहे, मी इकडे करून घेते. आधी करून ठेवल्या आहे, एक परत दाखवते तुम्हाला. हे बघा असा साचा पकडायचा आणि अशा गोल 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 फिरवायच्या. बघा हे अशा. हे बघा एका याच्यात 4 भरपूर होता, म्हणून मग मी 4 टाकते. बघा त्यांचे तोंड असे मिळून घ्यायचे आणि त्या बघा त्या पण झाल्या आपल्या. हे बघा किती छान बुडबुडे कमी झाले बघा त्यांचे. आता मी हे काढून घेते. हे बघा गॅस कमी जास्त असं थोडा मध्ये वाढवायचा, तेल थंड होऊन जातं ना, परत मग थोडंसं कमी करून द्यायचं. असं जास्त थंड तेलात पण त्या बरोबर नाही होत. हे बघा आता गॅस कमी होता, मी थोडा वाढवते टाकताना. थोडं कडकडीत तेल पाहिजे त्यांना टाकताना. हे बघा हे बघा मी खाली अशा चॉपिंग बोर्डवर काढून ठेवलेल्या त्या टाकते. बघा बघा मी चॉपिंग बोर्डवर काढून ठेवल्या होत्या, हे परत टाकते मी. हे बघा माझं ते मध्ये हे आलं होतं, मी परत नवीन चालू केल्या. त्या मोबाईल माझा मध्ये बंद पडला, ते बघा परत टाकते मी. हे बघा दुसऱ्या वेळेस टाकलेल्या त्या पण तळल्या जात आहे. आधी मी ते पूर्ण रेसिपी दाखवली, माझा मोबाईलमध्येच हँग झाला. हे बघा मी परत आता ते नवीन परत दुसरा घाणा टाकला आहे मी 4-4चा. हे बघा आधीच्या बघा किती छान सुरेख झालं आहे. बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे. बघा हे बघा बघा किती छान दिसतं आहे. बघा कोणी म्हणेल का तांदळाच्या पिठाच्या इथे नुसते भाजणीच्या चकल्यांसारखं दिसतं आहे. बघा मी ह्या तळून घेते पूर्ण, मग दाखवते तुम्हाला. थोड्याशा परत दाखवेल नंतर वाटलंस. ज्या बायका जॉबला जातात, ज्यांच्याकडे वेळ नसतो भाजणी करायला वगैरे, म्हणून मग हे एकदम इझी चकल्या, एकदम इझी पटकन. पीठ घ्या, तांदळाचं रेडीमेड पीठ बी भेटतं. तुम्हाला वेळ असेल तर घरी धुवून आणि दळून घ्या भाकरीच्या पिठासारखं. आणि डाळ्या तर भेटतात, डाळ्या दळून
आणि मिक्स करायचं. फक्त पाणी गरम करायचं, बाकी काही नाही करायचं. पीठ भिजवायचं, झटकीपट होतं. टेस्टी पण तेवढंच लागतं. करून बघा. माझ्या रेसिपी आवडल्या तर मला लाईक, शेअर, कमेंट करा. बघा, रेसिपी टाकते तर मोठा, या अशा काही काही रेसिपी असतात तर थोडं मोठं होतं व्हिडिओ, पण तरी स्किप्स करू नका, बघू पूर्ण व्हिडिओ बघत जा. बघा, मी 3 का 4 वेळेस टाकल्या ह्याच्यात, पण बघा एकही चकली फुटून मोकळी नाही झाली किंवा तेल खराब नाही झालं. बघा तेल कसं आहे बघा, तेलामध्ये अजिबात गाळ वगैरे म्हणजे ते फुटून सगळं पडतं ना, तसं काहीच नाही झालं आहे. बघा चकल्या एकदम सुंदर होत आहे, म्हणजे तेलामध्ये अजिबात वितळत नाही. नाही तर काही काही चकल्या अशा वितळून जातात ना. तुम्ही जर प्रमाण एकदम व्यवस्थित घेतलं ना तर काहीच गोंधळ नाही होणार. बघा मी तुम्हाला किती होतात, 2.5 वाटीमध्ये मी तुम्हाला दाखवते नंतर. आता मी हे बाकीचं सर्व काढून घेते. बघा चकलीला काटे किती छान पडलेले. बघा किती काटे पडलेले. बघा आपण एवढं काही खूप घट्ट पण पीठ नव्हतं घेतलं, म्हणजे असं एकदम कडक पीठ नव्हतं घेतलं, तरी पण काटे किती छान पडले, एकदम खुसखुशीत झाले. हे बघा आवाज बघा त्यांचा. हे बघा किती कुरकुर कुरकुर आवाज येतो. हे बघा एकदम खुसखुशीत झाले. बघा हे बघा, बघा किती चुरा पडला. बघा तेल पण नाही लागत. बघा हाताला किती छान झालं आहे. बघा एकदम मस्त होता. करा एक वेळेस करून बघा. मग दुसऱ्या परत बनवेल ना ते पण दाखवेल मी तुम्हाला. बघा झाल्या माझ्या चकल्या. हे बघा इथे एवढ्या झाल्या आणि इकडे 3 टाकलेल्या आता तळायला. लास्ट पीठ होतं, पीठ संपलं सगळं. हे बघा, आणि हे बघा ही वाटी ना, ही वाटी घेऊन 2 वाट्या तांदळाचं पीठ होतं ना, अर्धी वाटी डाळ्या होत्या त्याच्या हे केलेल्या आहे. बघा किती एकदम मस्त सुरेख झाले. बघा त्यांना खड्डा बघा कसा पडला आहे. बघा हे बघा मी एक तोडून दाखवले ना तिचं आहे. बघा हे बघा किती खुसखुशीत झाली. बघा मध्ये खड्डा पडलेला आहे. बघा हे बघा दिसतंय का. बघा माझ्या चकल्या किती छान दिसत आहे. बघा एकदम सुंदर दिसत आहे, एकदम खुसखुशीत झालेलं आहे. आवाज पण असा करकरीत येतो आहे त्यांचा मस्तपैकी. करा सर्व, माझं चॅनल बघा, माझे व्हिडिओ बघा, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.